मुंबई महापालिकेत काँग्रेसला नवा भिडू मिळालाय। मात्र वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या युतीमध्ये वंचितला नेमक्या किती जागा मिळाल्यात आणि काँग्रेस किती जागांवर लढणार आहे, याबरोबरच काँग्रेस आणि वंचितच्या युतीमुळे कुणाचं समीकरण बिघडणार पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। अखेर काँग्रेस वंचितच्या आघाडीची घोषणा। काँग्रेसच्या हाताला वंचितची साथ। मुंबईत वंचित किती जागा लढवणार? आम्ही समविचारीवरून आता आम्ही पुढे आलेलो आहोत आणि आजपासून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन पक्ष हे मित्र पक्ष म्हणून राहतील आणि आता आम्ही मित्र पक्ष आहोत। अनेक दिवसांपासून प्रतीक्षित असलेल्या काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीनं मुंबई महापालिकेसाठी संयुक्त पत्रकार परिषद घेत आघाडीची घोषणा केली। याच पत्रकार परिषदेमध्ये वंचितनं आपल्याला मिळालेल्या जागांचा आकडाही जाहीर केला आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि वंचित हे सोबत निवडणुकीला एक दिलानं एका विचारानं आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि आगामी काळात या आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणि पर्यायाने भारतात एक परिवर्तन झाल्याचं आढळून येईल। नाही, कट असं म्हणताय स्पेसिफिक नाही। आता एवढं मोठं आपण युती जेव्हा करतो तेव्हा त्यांच्याही काही जागा आमच्याकडे आमच्या वाट्याला आल्या आहे, आमच्याही जागा त्यांच्या वाट्यावर आल्या आहे। ज्या एक दोन जागांचा प्रश्न होता तो बोलणी सुरू आहे त्याच्या संदर्भात, त्याच्यावर तोडगा निघेल। दुसरीकडे संजय राऊतांनीही वंचित आणि काँग्रेसच्या युतीचं स्वागत केलंय। काँग्रेसने घोषणा केली हे बरोबर आहे, पण माननीय प्रकाश आंबेडकर यांनी ही युती मान्य केली आहे का? जर त्यांनी ती युती मनापासून स्वीकारली असेल तर प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसच्या आघाडीचं आम्ही स्वागत करू। प्रकाश आंबेडकरांसारखी ताकद जर काँग्रेसला मिळत असेल तर नक्कीच आनंद आहे। आम्ही लोकसभेला प्रयत्न केला, विधानसभेला प्रयत्न केला, पण आम्हाला यश मिळू शकलं नाही। खरं तर 1998 मध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यावर भारिप बहुजन महासंघ पक्षातून प्रकाश आंबेडकर खासदार झाले। मात्र पुढे ही युती तुटली आणि काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर वेगवेगळे झाले। त्यानंतर अनेकदा काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांच्या आघाडीची चर्चा झाली। लोकसभा निवडणुकीत तर दोन्ही पक्षांनी जागा वाटपाची चर्चाही केली होती। मात्र ही चर्चा फिसकटली आणि वंचितनं स्वबळाचा नारा दिला होता। आता नगरपालिका निवडणुकीतील आघाडीनंतर महापालिकांसाठीही दोन्ही पक्ष एकत्र आले। मात्र वंचित आणि काँग्रेसच्या आघाडीमुळे कसं राजकीय समीकरण बदलणार आहे ते पाहूया। मुंबईत काँग्रेसची 18 ते 20% वोट बँक आहे। वंचित बहुजन आघाडीचीही 3% मतं आहेत। धारावी, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, घाटकोपर, मुलुंडसह उपनगरातही वंचितचा प्रभाव आहे। काँग्रेस आणि वंचितमुळे ठाकरेंना 20 जागांवर फटका बसण्याची शक्यता आहे। वंचितला 62 जागा मिळाल्या असल्या तरी 2 ते 3 जागांवर तिढा कायम आहे। त्यामुळे दोन्ही पक्षातला तिढा सुटणार की पुन्हा लोकसभेप्रमाणेच जागा वाटपावरून आघाडी तुटणार याकडे राज्याचं लक्ष लागलं। मात्र काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीकडे धर्मनिरपेक्ष मतं वळाल्यास ठाकरे सेनेसोबतच भाजपलाही फटका बसण्याची शक्यता अधिक आहे। रुपाली बडवे आणि संजय तुमरामसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।